नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकत जावा, पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा. आता जर महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल, RTO अधिकाऱ्यांना लगाम घालायची असेल, पारदर्शकता आणायची असेल, तर प्रत्येक जनतेनं जागृत झालं पाहिजे. बघा, RTO अधिकारी जर कुठलंही काम, हे शासनाचे अधिकारी पैसे खाल्ल्याशिवाय कुठलं काम करतच नाही, पण आणि खोटं काम करतात जलद गतीनं होण्यासाठी. कारण गुरूंची आणखीन त्यांची मोठी साखळी आहे. आता बघा, अपघाताची संख्या ही मोठ्या पद्धतीनं वाढलेली आहे. अपघात होत असतात. ह्याला महत्त्वाचं कारण एक आहे की RTO अधिकारी ज्या वेळेला पक्कं लायसन देतात त्यावेळी ते टेस्ट घेत नाहीत आणि बिन टेस्ट घेतात. 2,000 रुपये घ्यायचे, 1,500 रुपये घ्यायचे, लाच घ्यायची आणि त्यांना पास केलं म्हणून करायचं. अच्छा, लायसन एका वेळेला 1 वर्ग, 2 वर्ग, 3 वर्गाचं बी असतं. म्हणजे तुमचं मोटरसायकल, छोटं 4 चाकी वाहन, आणखीन समजा तुम्हाला ट्रान्स लायसन मोठी गाडी, तर हे काय करतात माहिती आहे का, RTOवाले 2 असे 6,000 रुपये घ्यायचं आणि डायरेक्ट त्याची पक्कं टेस्ट. म्हणजे त्याला त्या ट्रक चालवायचा बी येत नाही, त्याला 4 चाकीची गाडी बी चालवायला येत नाही, आणि ती रिक्षा बी चालवायला येत नाही किंवा मोटरसायकल बी चालवायला येत नाही. म्हणजे अशा टेस्ट न घेता हे अधिकारी देतात. महाराष्ट्रातले सर्वच अधिकारी देतात. त्या वडाळ्यात बी देतात, बोरोलीला बी देतात, विरारला देतात, अंधेरीला देतात. म्हणजे जनतेनं आता काय ह्यांच्याकडं अपेक्षा पकडायची की जर अपघातच वाढत असतील तर ह्यांचं पैसे खाणं शासनाला कसं काय पटतंय? काय शासन कारवाई करत नाही ह्यांच्यावर? अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनासारखी कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आता जनतेनं जर ह्यांच्यावर दबाव टाकायचं म्हणलं तर तुम्ही आता कुठल्याही कामाला शासनाच्या कार्यालयात तुम्ही गेला असा तर तिथली पारदर्शकता आणण्यासाठी डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग करायचा, व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल करायचा. आणि तुम्हाला जर RTOमध्ये तुम्ही गेला असा, RTOमध्ये बिंदास मोबाईल चालू करून शूटिंग करून व्हिडिओज बनवायचा बघा, तर ते अधिकाऱ्यांच्यावरती काहीतरी कारवाई होईल. आणि जर तुम्ही त्या RTOच्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसनच्या टेस्ट घेतात, तिथं जर तुम्ही गेला असतील तर डायरेक्ट शूटिंग करायचं. कारण गुरु लोक पेपर मागून त्याला खाली नुसता उभा करायचा, सही घ्यायची आणि त्याला गाडीला सुद्धा हात लावायचा नाही. असले यांचे झोल चाललेले असतात या RTO अधिकाऱ्यांचे. त्याच्यामुळं ही महत्त्वाचं म्हणजे अपघाताची संख्या ही वाढलेली आहे. म्हणजे मी काय ज्या बोरोली RTOमध्ये झोल चालतो असं नाही, वडाळा RTOमध्ये मी चालतो. बिन टेस्ट घेता 2,000 खायचं, आणखीन लायसन द्यायचं. अपघात नाही होणार तर काय होणार? म्हणजे शासनानं कडक पावलं उचलून अशा न टेस्ट घेता लायसन घेणाऱ्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई ही केलीच पाहिजे. व्हिडिओ जास्तीत